आज आहे सॅटर्डे आणि आम्ही प्लॅन केलंय की चिलकुल बालाजी मंदिरात जायचं. ॲक्च्युली हैदराबादमध्ये फार फेमस आहे हे चिलकुल बालाजी मंदिर. सो आम्ही असं मध्यंतरी असं जात असतो. सो आज प्लॅन केलंय की अम्मा आणि आमच्या नानीमांना घेऊन जायचं. सो किरण, से हाय टू माय यूट्यूब चॅनल. हाय अम्मा. हाय नानीमा. सो आम्ही जात आहोत. सो तुम्हालाही घेऊन जाऊ आणि मला हे मंदिर फारच आवडतं. सो तुम्हाला पण दाखवते हे मंदिर. ॲक्च्युली हे मंदिर फारच फेमस आहे. तुम्ही जर पाहिलं असेल तर मध्यंतरी प्रियंका चोपडा आहे, तिने स्टेटसवरती टाकलेलं आहे या मंदिराबद्दल. सो चला मी तुम्हाला घेऊन जाते या मंदिरच्या दर्शनासाठी. ॲक्च्युली हे मंदिर फार लांब आहे. किरण कितना टाइम लागतं जाने को? 20 किलोमीटर्स आहे आमच्या घरापासून. सो 1 आवरची जर्नी आहे. सो लेट्स गो. आणि मी तुम्हाला दाखवणार आहे आज की मला स्पेशली हैदराबादमध्ये काय जास्त आवडलं आहे. इकडचे रोड्स अप्रतिम आहेत. माहीत नाही, एक मुंबईकर म्हणून खूप मला असं वाईट वाटतं की मुंबईमध्ये असे रोड्स का नाही आहेत. आणि मला ह्या गोष्टीवरून किरण नेहमी चिडवत असतो की मुंबईमध्ये रोड्स चांगले नाही आहेत. सो चला मी तुम्हाला दाखवते. आम्ही स्टार्ट होऊन 10 to 15 मिनिट्सच झाले आहेत. पण सगळे मोठी लोक म्हणत असतात की लहान मुलं म्हणजे आपल्या यंग एजची मुलं जास्त फोन वापरतात, पण असं नाही आहे. मोस्ट ऑफ आपले आई वडील जे आजी आजोबा असतात ते जास्त फोन चालवतात. त्याचं बेस्ट एक्झाम्पल मी तुम्हाला आज देत आहे. आमच्या नानीमा आहेत आणि त्या सिरियल बघत आहेत. सो ते सिरियल घरी तर दिवसभर बघत असतात, पण आता गाडीमध्ये पण सुद्धा सिरियल बघत आहेत. काय बोलणार, पण चला जाऊ दे. पद्धत आहे रिंग रोड करून. सो सराउंडिंग हैदराबाद असं सर्कलमध्ये रोड्स आहेत. सो एक्झिट एंट्री करून आपण लोकेशनवर जाऊ शकतो. सो हे अप्रतिम आयडिया आहे इकडची. सो त्याच्यामुळे सिटीमध्ये ट्रॅफिक जास्त आपल्याला भेटत नाही आणि इझिली आपण कुठेही जाऊ शकतो. आणि रोड तर मी काय सांगू, तुम्ही बट आपण मुंबईला नाही जात आहे. सराउंडिंग असे झाडं लावलेत की छान लावलेली आहेत. आणि वेगवेगळी झाडं आहेत. लाईक आता ह्या साईडला तुम्ही बघत असाल तर फुलांची झाडं आहेत. आणि थोडं अजून पुढे गेलं तर कलरफुल फुलांची पण झाडं लावलेत. सो हे खूप छान आहे इकडे. मला हे फार आवडतो ह्या रोडवरून, स्पेशली सो लॉंग ड्राईव्हला जाणं वगैरे. वेदर खूपच छान आहे. गरमी आहे बट ढग किती सुंदर दिसत आहेत. जास्त वेळ नाही आपल्याला लागला.
मंदिरमध्ये फोन अलाउड नाही आहे, बट मी ट्राय करेन थोडं थोडं शूट करायचं. होपफुली करू शकेन. सो मंदिराचं हे एंट्रन्स आहे. सो मंदिरमध्ये पोहोचलोय आपण. म्हणजे आता 5 मिनिटातच मंदिरमध्ये जाऊ. आज ॲक्च्युली सॅटर्डे शनिवार असल्यामुळे वीकेंड भरपूर रश आहे. भरपूर म्हणजे थोडीफार रश आहे. सो लेट्स सी. सो आम्ही पोहोचलो आहे मंदिरमध्ये. सर तुम्हाला दिसतच असेल. आवा नानिमा माझी मोस्ट फेवरेट पर्सन आहे आमच्या घरात. सो ॲक्च्युली हे एक्झिट आहे. सो जय श्रीराम. दर्शन आमचं झालेलं आहे आणि खूप सुंदर छान असं दर्शन झालेलं आहे. ॲक्च्युली शनिवार आहे तर थोडा रश आहे, बट असं म्हणतात की शनिवारचं कधी आतमध्ये प्रदक्षिणा घालू देत नाही. ह्या मंदिरचं असं आहे की आपण मंडे टू थर्सडेमध्ये जर मंदिरात आलो आपण तर मंदिराच्या अवतीभोवती आपल्याला प्रदक्षिणा घालू देतात. सो नेहमी आम्ही ट्राय करतो की वीकडेजलाच यावं, कारण प्रदक्षिणा घालायला भेटेल. पण ह्यावेळेस आम्ही सॅटर्डेला आलो आणि आज पण प्रदक्षिणा घालू दिली. सो प्रदक्षिणा घालून खूपच छान वाटलं. असं म्हणतात की 3, 5, 7 असे प्रदक्षिणा घालतात आणि खरंच खूप सुंदर वाटलं. ॲक्च्युली मंदिरमध्ये आतमध्ये मी रेकॉर्ड नाही करू शकत कारण इकडे अलाउड नाही आहे. पण प्लीज जर तुम्ही हैदराबादमध्ये राहत आहात तर प्लीज ह्या मंदिरला प्लीज एकदा व्हिजिट करा. खूप सुंदर असं मंदिर आहे. आणि जे माझे मुंबईकर्स आहेत जर ते हैदराबादमध्ये येणार असेल तर तुम्ही पण प्लीज व्हिजिट करा. सो ॲक्च्युली जेव्हा पण माझे मम्मी पप्पा येतात इकडे तेव्हा मी त्यांना इथे नक्कीच आणायचा प्रयत्न करते. तर हे मंदिर फारच खूपच सुंदर आहे. सो आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता घरी जातो आहे. पण सडनली इथे पावसाचं वातावरण झालं आहे. कदाचित पाऊस पडेल. भरपूर हवा पण सुटली आहे. सो लवकरच आता घरी गेलेलं बरं. अम्मा आपका दर्शन कैसे हुआ? ಸೂಪರ್. अव्वा దర్శన్ దర్శనం అంటే ఎలాగైంది? దర్శనం సూపర్ అయింది, బాగా చూసిన. అంతవరకు ఏ నొప్పికి తట్టుకుని వచ్చినాడు దేవుడు. అంతగా వేరే ఏమవుతుంది. गाड़ी चलाने में बिजी है. सो डू नॉट डिस्टर्ब while driving. डू नॉट डिस्टर्ब. बघू आता मग पुढे कुठे थांबलो चहासाठी कॉफीसाठी सर तर भेटूया. आम्ही एका ठिकाणी थांबलेलो आहे चाय कॉफी ब्रेकसाठी. सो नानिमा आणि अम्मा गाडीत बसलेत. मी आणि किरण बघतोय काय खायचं काय नाही. ते का फेमस हैदराबादमध्ये एक आहे डोसा इडलीचं, तर तिकडे आलेलो आहे. मी घेतलंय मिरची मसाला मिरची का किरण? येस.
सो ह्या ठिकाणी आम्ही स्नॅक्स संध्याकाळचे घेतले. तुम्ही पाहिलं असेल किरणने ते पुनगुळ घेतलेलं आणि मी मिरची भजी घेतली आहे. ॲक्च्युली पुनगुळ हा असं तांदळाचंच एक भजी टाईप प्रकार आहे. जसं आपल्या इथे वडा असतो तसंच आहे ते, पण तांदळाच्या पिठापासून हे बनवतात. फार टेस्टी असतं. आणि मी मसाला भजी घेतलेलं. मसाला म्हणजे मिरची भजी असते. मिरचीच्या भजीमध्ये ऑनियन आणि टोमॅटोची स्टफिंग करतात. खूप टेस्टी आहे ते पण. आणि हे जे स्नॅक्स पॉईंट तुम्ही बघत आहे हे चिरकुलचं जे रोड आहे त्याच्याच आहेत, त्याच रोडवर आहे. अप्रतिम स्नॅक पॉईंट आहे. आम्ही जेव्हा आम्ही चिरकुलमध्ये येतो किंवा त्या स्नॅक पॉईंटवर थांबतो. इकडची स्पेशालिटी अशी आहे की ह्यांच्या चहा कॉफीमध्ये ही लोक जॅगरी टाकतात, तर ते अजून टेस्टी लागतं. प्लीज ट्राय करा कधी इकडे आलात तर. मस्त असं चहा आणि नाश्ता आता झालेला आहे. सो आता आम्ही जातोय घरी जायला. थोडं ट्रॅफिक दाखवतोय, सो मे बी 30 to 40 मिनिट्स लागतील. लेट्स सी. ओके. आम्ही आलो घरी. भरपूर वेळ झाला घरी येऊन आणि पटकन फ्रेशनअप झालो, जेवून घेतलं आणि आता रेस्ट करतोय. सो मला लक्षात आलं की मी व्हिडिओचा शेवट घेतलाच नाही आहे. सो म्हणून पुन्हा रेकॉर्ड करते की आजचा दिवस भरपूर छान होता. मंदिरचं दर्शन भरपूर छान झालं आणि मस्त असा दिवस येताना थोडा पाऊस भेटला आम्हाला. भरपूर विजा पण चमकत होत्या, पण घरी आलो. थोडं ट्रॅफिक पण होतं, थोडं लेट झालं घरी यायला. मला 1 ते 1.5 तास लागला घरी यायला, पण व्यवस्थित घरी आलो, व्यवस्थित जेवलो. आणि तुम्हाला आजचा दिवस कसा वाटला, आजचा व्हिडिओ कसा वाटला मला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा. बाय.